नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत अप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम आपल्याला माहिती आहे. इन पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. मग त्याचं अप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. पहिलं अप्लिकेशन आहे रिलेशन बिटवीन द साइड अपोजिट टू ॲक्यूट अँगल अँड रिमेनिंग साइड. आता हा ट्रायंगल ए बी सी घेतलेला आहे. याच्यामध्ये अँगल सी हा ॲक्यूट अँगल घेतलेला आहे. इन ट्रायंगल ए बी सी अँगल सी इज ॲन ॲक्यूट अँगल. हा ॲक्यूट अँगल घेतलेला आहे. तर साईड अपोजिट टू ॲक्यूट अँगल म्हणजे याच्या लेट नाऊ या साईडच्या समोरची साईड ए सी आहे म्हणून वर्टेक्स हा बी आहे. तर मी कॅपिटल बीने याला दर्शवतो. याच्या समोरचं सी दिलेलं आहे तर आपण याला सीने दर्शवू आणि कॅपिटल ए दिलेलं आहे तर हां आपण जी साईड आहे ही एने दर्शवू. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी साईड आहे ए डी ती साईड आपण पीने दर्शवू आणि ही जी छोटी साईड आहे ती साईड आपण ॲक्सने दर्शवू. ओके. लेट बी सी इज इक्वल टू साईड कोणती झाली ए बी आणि अँड रिमेनिंग साईड कोणती झाली बी सी आणि ए सी. यांची काय रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला इथे स्थापित करायचे आहे. ते रिलेशन या पद्धतीने इथे लिहून दिलेलं आहे की ए बीचा स्क्वेअर म्हणजे हिअर द साईड अपोजिट टू ॲक्यूट अँगल हिअर द स्क्वेअर ऑफ दिस साईड इज इक्वल टू बी सी म्हणजे ही साईड आली एक प्लस ए सी म्हणजे ही साईड आली सेकंडवाली मायनस 2 टाइम्स दिस साईड बी सी अँड दिस बी सी. ओके. सो प्रूफ ऑफ दिस. In triangle ABC, angle C is an acute angle. Segment AD perpendicular to segment BC. So I should sign up perpendicular. Is equal to A. AB is equal to C, AC is equal to B, AD is equal to P and DC is equal to X. Now BC is equal to BD plus DC, B dash B dash D dash C between this. So BC is equal to A, so BD plus this value is equal to X. Therefore BD is equal to A minus X number 1. You can mention here A minus X. In triangle ABD, I take in triangle ABD first. Angle D is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, AB square is equal to BD square plus AD square. Therefore, put the value of AB. AB is equal to C.
that is a c square. Put the value of BD, that is equal to a minus x whole square. Put the value of AD, that is equal to p whole square. Now expand this, you will get a square minus 2 times of ax plus x square plus p square, c square root number third. Also in triangle ACD, angle D is equal to 90 degree. This is second triangle ACD. Now hypotenuse is AC, so AC square is equal to sum of the remaining two sides, that is equal to AD square plus DC square. Using Pythagoras theorem. So AC, the value of AC is equal to B, so it is a B square. Value of AD is equal to P, so it is a P square. And value of DC is equal to X, so it is a X square. So you can find out the value of P square, you will get P square is equal to, you transfer the X square here, you will get B square minus X square. This is number 4. Substitute the value of P square here. Putting the value of P square in 3, or we can say from 3 and 4 we get c square is equal to a square 2 times of ax plus x square plus p square ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं b square minus x square which is equal to, आता x square आणि x square कॅन्सल, उरेल a square, हा b square तुम्ही प्लस b square इथे जाऊन घेतो minus 2 times of a into x, that is a square. Therefore आता जो सी साइड आहे ती सी साइड म्हणजे ए बी आहे, तर आपण ए बी लिहू, त्याचा स्क्वेअर येईल. ए साइड जी दिली आहे ती बी सी आहे, म्हणून इथे बी सीचा स्क्वेअर येईल. बी साइड कोणती आहे ए सी आहे, म्हणून इथे येईल ए सीचा स्क्वेअर 2 टाइम्स आहे. ए सी दिलेला आहे, तर ए सी म्हणजे कोणती साइड आहे, सो ए इज नथिंग बट हिअर बी सी, आणि एक्स दिलेला आहे, एक्स म्हणजे कोणतं आहे बी सी. ओके, सो हिअर वी कॅन प्रूव्ह इट. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर minus 2 times of BC into DC. Relation between the side opposite to obtuse angle and remaining side. In triangle ABC, angle C is an obtuse angle. Obtuse angle. Segment AD perpendicular to BC. आता हा दिस इज अ ऑब्ट्यूज अँगल. ही जी ए डी परपेंडिक्युलर टाकली आहे ती बी सीला एक्सटेंड केलेली आहे, तरी आपल्याला वाचताना सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू बी सी असंच म्हणता येईल. ठीक आहे. देन प्रूव्ह दॅट ए बी स्क्वेअर म्हणजे दिस इज द साइड अपोजिट टू ऑब्ट्यूज अँगल ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी, दिस वन साइड होल स्क्वेअर प्लस ए सी अनदर साइड होल स्क्वेअर प्लस 2 times BC into CD. Cool. In triangle ABC, angle C is an obtuse angle
segment AD perpendicular to segment BC. Okay, this is extreme portion. Let BC is equal to A. BC ला आपण A दाखवू. BC is equal to A. AC is equal to B आणि AB is equal to C. म्हणजे या वर्टेक्स C दिला आहे, त्याच्यासमोर C लिहायचा, कॅपिटल लिहायचा, छोटा लिहायचा. बीच्या समोर हा छोटा बी लिहायचा आणि एच्या समोर या साईडला छोटा ए लिहायचा. एकदम सिम्पल. आणि परपेंडिक्युलर साईड पीने दर्शवायची आणि हे जी छोटी साईड आहे ती नंतर एक्सने दर्शवायची. AC इज इक्वल टू B, AB इज इक्वल टू C, AD इज इक्वल टू P and BC इक्वल टू X. Okay. In triangle ADB, मोठा ट्रायंगल घेऊ आपण, हा मोठावाला घेऊ. इन ट्रायंगल ADB. ठीक आहे. तर हा ट्रायंगल घेतला तर हा 90 दिलेला आहे. हायपोटेन्स कोणता दिलेला आहे? AB. राईट. इन ट्रायंगल AB अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. मग हायपोटेन्सचा स्क्वेअर ABचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस साईड कोणती दिली ते BB म्हणा, BD म्हणा चालेल, BD प्लस आणि उर्वरित साईड कोणती आहे इथे होल स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर बाय पायथागोरस. नाही दिलं चालतं काय. आता त्याचे व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ A, B, C आणि Xच्या स्वरूपाने मांडू. आता ABची व्हॅल्यू कधी दिली आहे? AB इज इक्वल टू वॉट? C. सीचा स्क्वेअर इज इक्वल टू BDची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आता टोटल व्हॅल्यू आपण इथे काढून टाकू. BD म्हणजे A प्लस X घेऊन टाकू. म्हणजे इथे A प्लस X हा होल स्क्वेअर. ठीक आहे. प्लस आणि ADची व्हॅल्यू P स्क्वेअर. ओके. सिन्स B डॅश C डॅश D असा लिहिला ते चालतं. C स्क्वेअर इज इक्वल टू, याला आपण एक्सपांड करू तर हा होईल A स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ A इंटू X प्लस X स्क्वेअर प्लस P स्क्वेअर. हा A प्लस Bच्या होल स्क्वेअरचा एक्सपान्शन झाला आहे प्लस P स्क्वेअर. याला नंबर देऊन देऊ 1. ठीक आहे. मग इन ट्रायंगल हा जो छोटा ट्रायंगल आहे आता ADC किंवा ACD हा आपण घेऊया. इन ट्रायंगल ACD अँगल D इज इक्वल टू 90. हा दाखवणं महत्त्वपूर्ण आहे. कोणता ट्रायंगल कोणता अँगल 90चा आहे. जर 90 असेल तर आपल्याला पायथागोरस लावता येते. म्हणून हा तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. जो बी अँगल असेल तो 90 दाखवायचा. ओके. बाय बाय. देअरफोर आता हायपोटेन्स कोणता होईल तिथे? हायपोटेन्स AC स्क्वेअर. ओके. सो देअरफोर AC स्क्वेअर इज इक्वल टू DC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. ठीक आहे. आता त्याची व्हॅल्यू मांडू. तर ACची व्हॅल्यू आहे Bचा स्क्वेअर, DCची व्हॅल्यू आहे Xचा स्क्वेअर, ADची व्हॅल्यू घेतली आहे Pचा स्क्वेअर. इथून आपण P काढू. मग जसं काढलं त्याच पद्धतीने. देअरफोर P स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर आणि हा X स्क्वेअर मायनस होईल X स्क्वेअर. त्याला नंबर द्या 2. ठीक आहे. आता हे जी P स्क्वेअरची काढलेली व्हॅल्यू आहे ते आपण इथे पुट करू. ठीक आहे. म्हणून फ्रॉम 1 and 2 we get, or we can say that substituting the value of P square from 2 equation 1 we get असंही म्हटलं तर चालतं. This is the way of writing. We get. तर इथे रिप्लेस करू. we get C square is equal plus 2 times of AX plus X square plus
पी स्क्वेअर आहे, त्या पी स्क्वेअरला आपण रिप्लेसमेंट देऊ ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ए एक्स प्लस एक्स स्क्वेअर, आणि हा जो पी स्क्वेअर आहे इथे आलेला आहे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इथे घेऊ बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर ए स्क्वेअर, आता हा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर इथे पण कॅन्सल आहे, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ए इंटू एक्स, हा झाला सी स्क्वेअर. ओके, आता रिप्लेस करा व्हॅल्यू. सीची जी व्हॅल्यू आहे सीची व्हॅल्यू देअरफॉर सी म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे, ए बी. ए बी सी स्क्वेअर बी ए सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ अगेन ए बी सी आणि एक्स घेतलेला आहे सी बी. ओके, next concept is Apollonius theorem. Apollonius is the name of the mathematician. त्यांनी हा थेरम प्रूव्ह केलेला आहे. तो याप्रमाणे आहे. इन ट्रायंगल ए बी सी यम इज द मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. ट्रायंगल ए बी सीमध्ये यम हा बी सीचा मिड पॉईंट आहे, म्हणजे हे दोन्ही सेम आहे. अशा वेळेस ए बी स्क्वेअर म्हणजे ही साईड ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, ही दोन्ही लॅटरल साईड्स आल्या ए बी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ ए एम, म्हणजे हा मीडियन झाला, ए एमला मीडियन म्हणतो, प्लस 2 टाइम्स ऑफ बी एम, 2 टाइम्स ऑफ बी एम. आता या ठिकाणी बी एम आणि एम सी सेम होणार, या बी एमच्या ठिकाणी एम सी स्क्वेअरसुद्धा लिहिता येते. बी एम आणि एम सी काय सेम येईल. ठीक आहे, तर इथे कन्फ्यूज व्हायचं नाही, कधी कधी आपल्याला लिहिता येते. कोणती एक साईड घेता येते. गिवन in triangle ABC, M is the midpoint of side BC. Therefore, to prove AB square plus AC square is equal to 2 times of AM square plus 2 times of BM square. त्याचं थोडंसं कन्स्ट्रक्शन आपण येते. ड्रॉ AD Draw AD perpendicular to PC. Draw AD perpendicular to segment BC such that B dash M dash B dash C. Proof. In triangle ABC, M is the midpoint of side BC. Therefore, BM is equal to MC. Okay. If AM median is not perpendicular to segment BC, then angle AMC is acute angle and
angle A and B is obtuse angle. Correct? तो acute angle आणि acute angle. Now, in triangle AMC, angle AMC is an acute angle. Then by result first, AC square is equal to, मग कोणत्या दोन बाजूचा बेरीज स्क्वेअर, MC स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. ओके, सो AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर minus 2 times of MC into MD. Therefore, AC square is equal to AM square plus MC square minus 2 times of MC is equal to BM into MD. Number 2. In triangle AMB, angle AMB is an obtuse angle. Obtuse angle. Okay. Therefore, by result second, what is the result second? AB square was is equal to AM square plus BM square plus 2 times of BM into MD. Number 3. Adding 2 and 3, you get AC square, no, AB square, I write first AB square plus AC square, AB square plus AC square is equal to AB square AM square plus BM square plus 2 times of BM into MD plus AC square AM square plus MC square square. So instead of MC we can write here BM plus BM square minus 2 times of BM into MD. Now this 2 times of BM into MD is nothing but here cancel it, which is equal to AB square plus AC square is equal to AM, how many M? 2 times of AM square plus BM that is equal to 2 times of BM square. And here in this way we can put here AB square plus AC square is equal to 2 times of AM square plus 2 times of BM square. Hence put. Take practice set 2.2. Very first problem. In triangle PQR, point S is midpoint of side QR. So in PQR, S is a midpoint. S is a midpoint of QR. PQ is equal to 11. Mention here 11. PR is equal to 17. 17 is mentioned here. And PS is equal to 13. Mentioned here. We have to find the value of QR. Total value QR. Okay. So in triangle PQR,
S is midpoint of side QR. Therefore, by Apollonius theorem, Apollonius theorem काय म्हणते? PQ square, पहा lateral side PQ square plus PR square, lateral side PQ square plus PR square is equal to 2 times PS square plus 2 times QS square. Okay? So PQ square plus PR square is equal to 2 times PS square median square plus 2 times QS square. मी QS square लिहा किंवा SR square लिहा, सारखंच आहे. आता याच्या व्हॅल्यू मांडायचे. पी क्यूची जी व्हॅल्यू आहे 11चा स्क्वेअर, पी आरची व्हॅल्यू आहे 70चा स्क्वेअर, पी एसची व्हॅल्यू दिलेली आहे 13चा स्क्वेअर, 2 टाइम्स ऑफ क्यू एस सध्या आपल्याला काढायचं आहे. तिथे तर क्यू आर विचारला, परंतु आपण पहिल्यांदा क्यू एस काढू. 11चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 121 प्लस 17चा स्क्वेअर 289 2 into 13चा स्क्वेअर 169 प्लस 2 टाइम्स ऑफ क्यू एसचा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं. यांची बेरीज घाला 0, 10 आणि 11ची 3 आणि 4, यांची बेरीज घाला 9 2 18, 12 आणि 13, 2 आणि 3 प्लस 2 टाइम्स ऑफ क्यू एस स्क्वेअर. 2 times of QS square is equal to 410 मधून 338 वजा करायचे is equal to 2 carry 1 4 7 0. 2 times of QS square is equal to 72. QS square is equal to 72 divided by 2, that is equal to 36. आणि 36 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे? 6चा. therefore QS is equal to 6. आता QS 6 आलेला आहे, परंतु आपल्याला विचारलं आहे QR. ओके, QR म्हणजे टोटल लांबी विचारली आहे आणि ते अर्धी लांबी आहे. therefore QR is equal to 2 times of QS. Therefore 2 into 6 is equal to 12. Therefore QR is equal to 12.